हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण हो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर आजचा आहे गुरुवार. तर आज 2 दिवसांनी मी व्हिडिओ टाकते आहे, कारण मला थोडंसं जमत नव्हतं त्याच्याकरता. खूप हॅक्टिक झालं आहे सध्याचं रुटीन. तर आज गुरुवारी म्हटलं चला आज स्वामींचा अभिषेक करूया. तर स्वामींचा अभिषेक मी दर गुरुवारी करते आहे. सध्या मी 11 गुरुवार चालू केले स्वामींचे त्याच्यामुळे. तर माझ्याकडे ही छोटीशी क्यूटवाली मूर्ती आहे. मी जेव्हा आत्ता पालीला गेली होती बल्लाळेश्वराला, अष्टविनायकमधला जो गणपती आहे तो तिथे, तर तिथे मला ही मूर्ती दिसली. मला खूप आवडली आणि असं तेव्हा एका पटक्यात मला असं वाटलं की नाही, मी स्वामींना घरी न्यायला हवं. आणि खरंच त्यांची पण इच्छा होती म्हणून ते आले. आणि जोपर्यंत त्यांची इच्छा नसते तर त्यांच्या इच्छेशिवाय पुढे आपली इच्छा काहीच नाही. त्याच्यामुळे ते पण माझ्या घरी आले आणि खूप छान वाटते त्यांच्याशी मी नेहमी सेवा करते. तर बघा, म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार मी त्यांची सेवा करायचा प्रयत्न नेहमी करते. थोडंसं जेवढं जमते तसं सजवते, जसं होईल तसं करते. तर आता त्यांच्या नित्यसेवेमधलं जे आहे, आपल्याला स्वामी स्तवन आधी वाचायचं असतं आणि नंतर सॉरी माझं चुकलं, 21 अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे असतात स्वामी चरित्र सारामृतातले. तर हे सगळं मी अगोदर करून घेतलं आणि मग नंतर म्हटलं आज मी काय करू स्वामींसाठी प्रसाद. तर मग म्हटलं की चला आज आपण त्यांच्यासाठी शिरा बनवूया. तर हे जे चोपर आहे ना, मी पहिले चाकूनेच चिरायचे सगळं, पण हे घेतल्यापासून मला खूप इझी झालं हे ड्रायफ्रूट्स वगैरे कट्स करायला. बघाल ना तुम्ही, इतके फाईन कटिंग होते आणि खूप बारीक निघतं याच्यातनं. बदाम काजू जेही आहे ते चारोळी ते मी वरून टाकली आहे. पण म्हणजे कसं लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, घरातल्यांना तुम्हाला जेव्हा हे काही असं द्यायचं असेल ना स्वीट्समधलं, त्याच्यावरती जेव्हा आपण हे असं काही टाकतो तर ते किती छान येतं त्याच्यामध्ये. म्हणजे वाटतच नाही की आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकले तसं. तर मी ना त्यांच्यासाठी आज शिरा बनवते. एकीकडे भात लावला आहे कुकरमध्ये. तर म्हटलं चला आज मी खूप दिवसांनी शिरा बनवणार आहे, गोड शिरा. तर स्वामीची जी इच्छा असते तीच आपल्याकडनं ते नेहमी करून घेत असतात. त्याच्यामुळे त्यांचीच इच्छा होती की हिने आज शिरा बनवावा, तर मी आज शिरा बनवते. तर माहिती नाही मला कसा बनणार आहे, कारण खूप दिवसानंतर मी हे घेतलं आहे बनवायला. पण चांगलाच झाला होता. खाल्ल्याच्या नंतर कळलं सगळ्यांना की नाही, खरंच छान बनला होता शिरा. जेवढा रवा असतो तेवढंच आपल्याला तूप घ्यावं लागतं. तर मी काय केलं आहे, जेवढं रवा होता ना त्यातलं थोडंसं म्हणजे 25% कमी इतकं मी तूप घेतलं होतं. म्हणजे 75% मी तूप घेतलं होतं, कारण मला तूप जास्त आवडत नाही. आता तुम्ही म्हणाल की तूप नाही तर मग शिरा चांगला लागत नाही, तर नाही, पण चांगला झाला होता शिरासुद्धा. आणि मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आणि साखरमध्येच ॲड करून घेतली होती. तर असं ना, मी आज शिरा करताना असं मनामध्ये विचार येत होता की आज स्वामींना माझ्याकडनं शिरा हवा होता का? त्यांना असं का वाटलं असेल, किंवा त्यांनी असं का मला बुद्धी दिली असेल की तू आज शिरा बनव. नाहीतर मला असं वाटत नाही कधी की मी शिरा बनवावा किंवा काही. मी नेहमी असं पेढे वगैरे किंवा काही असं जे घरात बनवेल ना ते त्यांच्यासमोर ठेवत असते नैवेद्य म्हणून. तर ठीक आहे, चला आज त्यांची जी इच्छा आहे त्यांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आहे. आता शिरा तर माझा रेडी झाला होता. शिरा बनवताना ना त्याचा जो सुगंध येतो ना खमंग भाजल्याचा, तो खूप छान येत होता. तर आजचं जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर बघा तुम्ही, शिऱ्याच्या कलरवरनं पण तुम्हाला कळत असेल की किती सुंदर त्याचा कलर आला आहे, कारण की तो रवा मी तेवढा चांगला भाजला आहे. अगोदर रवा भाजून घेतला आणि मग नंतर मी त्याचं तुपामध्ये थोडासा परत भाजून घेतला. तर आता त्याच्यामध्ये थोडंसं केसर पण मी ॲड केलं आहे. दुधामध्ये टाकून करतात, पण मी दूध आधीच टाकलं कारण मी विसरले होते केसर आहे असं, पण नंतर एकदम लक्षात आलं. मग मी केसर टाकलं आणि नंतर जायफळ वेलचीची पूड असते तर ती पण त्याच्यावरती मी टाकली आहे. आणि एक वाफ काढूया म्हटलं त्याच्यासाठी, म्हणून मग मी त्याला झाकून ठेवलं होतं. तर असं म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि हे जे वार येतात ना, तेव्हा मन अगदी खूप प्रसन्न असतं, कारण तेव्हा आपण देवासाठी काहीतरी करणार हे आपलं पक्क डोक्यात असतं की नाही आज आपल्याला हे करायचं, आज आपल्याला ते करायचं. सगळं असं रेलचेल असते त्या सगळ्या गोष्टीची घरामध्ये की नाही आज हे झालं पाहिजे, आज ते झालं पाहिजे. म्हणजे मनामध्ये ज्या गोष्टी ठरवल्या असतात ना त्या सगळ्या झाल्या पाहिजे असं नेहमी वाटतं आपल्याला. तर असं स्वामींनी माझ्याकडनं आज ते करून घेतलं की मी निदान शिरा तरी बनवला आहे आज, कारण बऱ्याच दिवसांनी मी गोड बनवले घरामध्ये.
आणि हे माझ्याकडे एक चमचा आहे हा असा. या चमच्याचं जेव्हा आपण सत्यनारायण पूजा वगैरे करतो ना, तेव्हा ह्याच्यातला एक छोटा पण मिळतो. तर तो असं द्रोणामध्ये टाकला की मस्त येतो त्याचा आकार आणि शेप. आता तुम्ही बघाल ना, तेव्हा बघा आता मी हे जेव्हा त्यांना नैवेद्य देते तेव्हा याचा शेप किती सुंदर आला आहे. म्हणजे अक्षरशः असं वाटतं की नाही हे बनवलं आहे कशाने, पण हे असं एकदम फाईन वाटतं, एकदम मस्त. बघा तुम्ही, दिसतं आहे ना किती छान दिसतं आहे. तर त्याच्यावरती मी तुळशीपत्र ठेवून स्वामींसमोर नेणार आहे. आता स्वामींची आरती पण मी लगेच करून घेतली होती. काय झालं होतं? अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. आता आजचा माझा दिवस. तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.